बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नरगे सर लिखित त्यांचं आत्मचरित्र रातवा, प्रकरण 56. आता शाळेत मी मास्तर म्हणून रुळलो होतो. साऱ्या भागाची ओळख झाली होती. लोके आपली घरगुती गोष्ट विश्वासानं बोलत. मुंबईवाल्या पोराला पत्र टाकायचं असलं तर माझ्याकडून लिहून घेत. त्याच्याविषयी तक्रारी सांगत. कुणी आपल्या नवऱ्याला पत्र लिहायचं झालं तर विश्वासानं सारं सांगे. कुणाची लेक बाळ नांदायला निघाले तर देवाबरोबर माझ्याही पाया पडे. मनीचं दुःख हलकं करायचं झालं तर माझ्याजवळ येऊन अंतकरण उघडं करीत. कुलकर्ण्यांचे नाना एवढे वडीलधारे तर गावकी करायला जाताना क्षणभर माझ्याजवळ थांबत कुशल विचारीत. 4 गावं करून आले तरी खिनभर विसावत. घर कोंबड्यासारखे असणारे पंडितराव दादा शाळेत येत निवांतपणे गप्पा मारीत. मांगवाड्यात नाही तर महारवाड्यात काही अडीअडचण आली तर माझ्यातला गुरुजी त्यांना जवळचा वाटे. धनगरवाड्यावर बाळतीन झालं किंवा कोणी आजारी पडलं तर त्याला डोलीतनं कुठल्या दवाखान्यात घेऊन जायचं ते विचारायला बिरू धनगराला माझी आठवण होई. तालुक्यातून कोणी अंमलदार आला की त्याचा मुक्काम देवळातच असे. भागातल्या जत्रांचे दिवस आले की जीवाभावाचा आवाज नाही. विरळ्याला पोस्ट निघावं म्हणून केलेल्या अर्जाची दखल सरकारनं घेतल्याचं कळलं. तसंच इयत्ता 6वीच्या वर्गाला परवानगी मिळाल्याचंही समजलं. या भागातले 2-3 शिक्षक परगावी नोकरीला होते. त्यांना आता भागाची आठवण झाली. त्यातील कुंभार मास्तर हे सरूड या गावी होते. पैलवानकी करणारे बोलके असे ते कुंभार गुरुजी मला शाळेत भेटायला आले. पैलवानी पिंडाचे बरीच वर्षे नोकरी करणारे कुंभार गुरुजी मला म्हणाले, तुम्ही शाळा वाढवली, चांगलं झालं. 40-50 मैलांच्या जंगली मुलखात त्याची गरज होती. तुम्ही धाडस केलं, कौतुक वाटतं तुमचं. भाग मानतोय तुम्हाला. माझं एक काम होतं. काय? खूप वर्ष झाली माझ्या भागातनं बाहेर नोकरी करून. माझी निवृत्तीची थोडी वर्षे राहिलीत. त्यात माझी प्रकृती बरी नसती. मग मी काय करू शकतो? इथं 6वीच्या वर्गाला मंजुरी मिळाल्याचं ऐकतोय. होय, मिळालाय वर्ग. त्यासाठी जादा शिक्षकाची गरज असावी बहुतेक. माझी इच्छा आहे इथं येण्याची. शेवटची वर्षे आपल्या गावात काढावी म्हणतोय. मग याआधी इथं यावं, शाळा वाढवावी असं तुम्हाला वाटलं नाही? खरं तर या भागातल्या तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या लोकांनी या भागासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण भय होतं मनात. कसलं? जमलं नाही तर? मी लहानानं काय बोलावं, पण प्रयत्न करायचा होता. मी नाही केला. मी तर नौखा परमुलखातला. हे साऱ्यांना जमतं असं नाही. तुम्ही धाडस केलं, तुम्हाला दंडही झाला. चांगल्या कामासाठी दंड झाला तर ते काम चोख असेल तर भिण्याचं कारण काय? तुम्ही इतरांपेक्षा वेगळं वाटताय म्हणूनच विनंती करतोय. माझी इथं मागणी करा. तुमच्या कामात मदत करीन. शेवटी सरकारच्या हातात आहे. तुम्ही मनावर घेतलं तर होऊन जाईल. तुमच्या हाताला यश आहे. तुम्हीही अर्ज करा खात्याकडे. कुंभार मास्तर जुने शिक्षक. त्यांचा बराच अनुभव होता. वयाने जास्त होते. ते आले तर तेच शाळेचे मुख्याध्यापक होणार होते. पोट तालुक्याचे प्रमुखपदही त्यांच्याकडे जाणार होते. मी कनिष्ठ शिक्षक म्हणून राहणार होतो. माझ्या मनात हाही विचार आला. सकाराम मास्तर म्हणाले, तुम्ही शाळा नावारूपाला आणली, धाडस करून वाढवली. तुम्हीच मुख्याध्यापक म्हणून राहायला हवं. कुंभार मास्तरांना तुम्ही आणलं तर तुम्हाला त्यांच्या कलाप्रमाणे वागावं लागेल. शिवाय तो हट्टी माणूस आहे. मला सखाराम मास्तरांचं पटलं.
पण कुंभार मास्तर आजारी असतात. त्यांचा कमरेखालचा भाग लटका पडला होता. शिवाय ते आले तर या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करता येईल असा माझ्या डोक्यात रास्त विचार आला. आपल्यावर अन्याय होणार असला तरी आपलं आयुष्य खूप पडलंय. या डोंगरी मागास भागाच्या दृष्टीनं चांगली घटना घडत असेल तर चांगलंच आहे. म्हणून वैयक्तिक अधिकारपदाचा विचार न करता कुंभार मास्तरांची खात्याकडे मागणी केली. पांडुरंग माने यांची चांगली साथ मिळाल्याने शाळा 4 खेड्यात नावाजली जाऊ लागली. गावाकडं अनेक गोष्टी घडत होत्या. आप्पाच्या जोडीला दिंड्यांचा जावई आला होता. तो नेरल्याकडचं रान करीत होता. मळ्या दळ्यात मोठा चालूच होत्या. पाणी उपसायला कुठं कुठं इंजिनं बसवली गेली होती. पाटाऐवजी पत्र्याच्या पन्हाळी टाकण्यात आल्या होत्या. नदीकाठनं एक एक करीत बरीच इंजिनं बसवली होती. त्याचं भकभक आवाज नदी किनाऱ्यानं घुमत होतं. त्याचवेळी वारणा खोऱ्यात एक थरकाप उडवणारी आवई उठली. वारणा मायच्या डोक्यात इंजिनं बसवून खिळं ठोकलं. वारणा माय मध्यरात्री विव्हळते, रडते. आता वारणा खोऱ्यात विपरीत घडल. वारणा माय रागावलिया, संतापलिया. आता संकट कोसळतील, माणसं भरडली जातील. माणसं घाबरून गेली. तरीही इंजिनवाल्याने काही ऐकलं नाही. दिंड्यानं तसलं इंजिन आणलं होतं, नदीला बसवलं होतं. त्या इंजिनला फिटर म्हणत. हे फिटर रोज सकाळी हिटरनं तापवावं लागे, तेव्हा कुठं ते चालू होई. बैलमोटांचं झंझाट लागत नव्हतं. आपसूक पाणी रानात जात होतं. हे फिटर आप्पा एकदा हिटरनं तापवीत असता हिटर अचानक फुटला. हिटर ज्वाळाने आप्पाला पुरता भाजून काढला. अचानक उडाल्या त्या ज्वाळांच्या भडक्यानं आप्पाला काही सुचलं नाही. भांबावला. अंगावरच्या कपड्यांनी पेट घेतला. जवळ कुणीच नव्हतं. अचानक सुचलं नाही. त्यानं नदीच्या खड्ड्यातल्या पाण्यात उडी टाकली. आग विझलेली, पण छाती पोट होरपळून टाकलं होतं. आप्पाला औषधी पाण्यानं आराम मिळेल, जखमा भरून निघतील असं वाटत होतं. पण सारंच अवघड झालं होतं. उन्हाच्या रखात घराच्या सावलीत ही अंगाची काहिली होई. माणसं म्हणून गेली. वारणाही संतापलिया, त्याचं हे बक्षीस आहे, भोगा आता फळं. लोकांच्या अफवात आणखी भर पडली. आप्पा 3 महिने जाग्यावर पडून होता. त्याच्या न सोसणाऱ्या वेदनांनी तो हैराण झाला होता. सारं अंग भगभगे, भडका उडे. आप्पाची तळमळ बघवत नसे. कुणी सांगेल ते औषध मिळवत होतो, लावत होतो. आराम काही पडत नव्हता. कुणी सांगितलं, वागळाचं तेल लावा, जरा आराम पडेल. वागळा मिळणं तसं दुर्मिळ. कोणी म्हणालं, पुनवतच्या रानात झाडाला वागळा लटकलेले असतात. नंतर लक्षात आलं, दिंड्यांच्या नेरलेल्या मळीला असलेल्या आंब्यांच्या झाडाला वागळा असतात. कामाधामाचे दिवस. आप्पा नसल्यानं दादांचा हात मोडल्यासारखा झाला होता. त्याचा स्वभाव अधिकच घुमा झाला होता. त्यांचा जन्म काम उपसण्यासाठी जणू होता. आई आप्पाच्या या जीवघेण्या दुखण्यानं फारच हळवी बनली होती. लिंबाच्या पाल्यावर झोपवलेल्या आप्पाची तळमळ तिला पाहवत नसे. लिंबाच्या ढाळ्याने माशा वारीत असे. त्यानंच वारा घालीत बसले असे. पोळल्यानं कमरेपासून गळ्यापर्यंत कातडी उरली नसल्याने रक्तासारखा छातीपोटाचा भाग मावसल दिसे. आईला बघवत नसे. ती मला म्हणाली, नमा, कुठं वागळा गावत्यात काय बघ. तुझ्याशिवाय कुणाला सवड हाय रे का? बघ ले काय एवढं. मी धुंडाळत धुंडाळत निर्ल्याच्या रानात गेलो. घनदाट उंच डेरेदार आंब्याच्या झाडाच्या वर तट लागला होता. तिथल्या उंच गारव्याला वागळांचं उलटं जग बघून चकितच झालो. सगळ्या फडफडत असलेल्या चित्कारणाऱ्या उलट्या वागळांचा जणू गावच वसलेला. मी जाताना लगोरी नेली होती. त्या लगोरीनं दिवसभर दगडं मारून बघितली. मान अवघडली वर बघून. लगोरी ओढून हात थकले, पण वाघाळ काही पडेना. मी थकून गेलो, बेजार झालो, हताश बनलो. पुन्हा चेवाला आणि दिवस ढळता ढळता चिडीनं नेम धरला. लगोरी जोरानं ताणून दगड सोडला, पण तो दगड एका फांदीला लागला आणि परत तितक्याच वेगाने येऊन माझ्या कानाजवळ लागला.
झिंझिन्या आल्या, डोळ्यांपुढं चांदण्या चमकल्या. दुसऱ्या दिवशीच्या प्रयत्नाने एक वाघळ पडली. आईनं तव्यात तळून तिचं तेल होईपर्यंत कड दिले. तेव्हा तिचं काळसर तेल हाती लागलं. ते तेल चांगलं महिनाभर लावल्यावर जखमांनी कोवळीक धरली जरा. आप्पा मरता मरता वाचला. यातच दिंड्यांचा तुरुंगातून निरोप आला, जमिनीची खरेदी करून घ्या, आम्हाला पैशांची निकड आहे. पर एकदा घरदार हवालदिल झालं, आधीच घराची फरफट झाली होती. आईनं आबाला निरोप दिला. आबा तात्या बुचकळ्यात पडले. वखारीतून अंगावर पैसे मिळतील का याचा विचार केला. डोळ्यांपुढं तुरुंगातले दिंडे दिसत. परीक्षांचे दिवस होते. माझी फरफट होत होती. उन्हाळा वाढला होता. रानमाळ करपून चाललं होतं. उन्हाच्या झळाने उदास वाटत होतं. असल्या उन्हातून अवतीभोवतीच्या डोंगरांची करपट झाली होती. एका शनिवारी गावी आलो तर महादेव कोळीची बायको आमच्या घरी आलेली. अंगावर फाटकं जुनेर बापूडवाणी कोपऱ्यात बसली होती. आईनं तिला होतं तसलं जेवण वाढलं. किती दिवसांनी असं पोटभर तिला खायला मिळालं होतं. वय एवढंच, पण लोकांच्या कामावर जाऊन कष्ट उपासल्याच्या खुणांनी तिची कळा घालवली होती. मला पाहिलं आणि तिनं पदर डोळ्याला लावला. म्हणाली, सावत्र जाऊ फार छळतीय, उपाशी ठेवतीय, मारतीय. म्हणती भाड्याकाली शिकतूय आणि हिला पोसायला आमच्या मड्यावर ठेवली. आज तर ढकलून लावली मला बाहेर. कुठं जाऊ, काय करू? मालकानं शिक्षणासाठीनं पाठ फिरवली. माहेर तरी धड कुठं आहे? आईला तिच्या कळवळण्याचा कळवळा आला. म्हणाली, तू माझ्या लेकीसारखी आहेस, धीर सोडू नगस, हे बी दिस जातील. खरं तर मला कॉलेज शिकायचं होतं. गरिबी आडवी आली आणि मला नोकरी धुंडणं भाग पडलं. काळे मॅट्रिक पास झाला. मला वाटलं त्यानं शिकावं. मला जमलं नाही. माझ्या शिक्षणाची पूर्ती त्याच्यात पाहत होतो. त्यालाही शिकायची तीव्र ओढ होती. पण त्याचं 5वीत असताना लग्न झालेलं. आई वारलेली, बाप अंथरूण धरलेला. वाट्याला सावत्र भाऊ. नशिबाला कैदाशी निघत सावत्र भावजय बांधलेली. सावत्र भावानं चांभारकीची गावकी कर म्हणून तगादा लावलेला. त्याला काय करावं कळत नव्हतं. 8वी ते 11वीपर्यंत माझ्या पोटगीत दोघं शिकलो. कुणाचा कोण, कुठल्या मुलखातला, चांभाराचा पोर. पण त्याच्याशी माझा जीव भाव जडलेला. त्यानं शिकावं म्हणून म्हटलं, महादेवा तू शिक पुढं, खर्चाचं बघू काहीतरी, मला आता नोकरी लागली आहे, थोडंफार देईन मी. या आधारावर बायको गळ्यात असताही त्यानं कॉलेजात नाव घातलं. कोल्हापूरला शिकायला राहिला. गरिबीची हालाकी पाठ सोडत नव्हती. काळेच्या बायकोचा आईनं विचार केला आणि बारकसं हाताचं कुडीतं फोडलं. काळेच्या बायकोच्या डोक्यावर ओझं ठेवीत म्हणाली, हे एवढं ने, लागलं तर पुन्हा बघू, नीट राहा. दादानं नकळत आईनं भाताचं पोतं दिलं. ही चोरी आम्हा दोघांनाच माहिती. मी माझ्या पगारातलं जमतील तसं पैसे काळेला पोच करीत होतो. तो शिकत होता. आई घरात कुणाला न कळता केवळ माझ्यासाठी भात देत होती आणि मी कुणालाही न कळता आईलाही चुरून मी पगारातला पैसे देत होतो. हा चोरटेपणा माझं मन खाई, पण चांगल्या कामासाठी हातून असं घडतंय म्हणून वाईट वाटत नव्हतं. मी नोकरी करीत होतो. काळीची बायको सावत्रपणाच्या जाचातून ही रोजगार करीत होती. काळे कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी बोर्डिंगात शिकत होता. मीही घरदार संसार नोकरी सांभाळीत सुट्टीत शेताभातातला कामधंदा बघत बाहेरून परीक्षा देत होतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेची प्राज्ञ परीक्षा आणि हिंदीची 3री, संस्कृतची 1ली परीक्षा या परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. आता 4थी परीक्षा म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेची साहित्य विशारद आणि हिंदीची प्रवीण परीक्षा द्यायची होती. मी मनाशी ताळा ठरवून टाकला होता. आपल्याला कॉलेजच्या परीक्षा देता येत नसल्या, कॉलेजचं शिक्षण घेता येत नसलं तर या दुर्गम भागातून मराठीची आचार्य परीक्षा आणि हिंदीची पंडित ही परीक्षा द्यायचीच. आचार्य या पदवीचं मला भलतंच आकर्षण होतं.
शहरी भागापासून शेकडो मैल दूर डोंगर कनगारात राहिलो. कोणत्याही सुविधा नसल्या तरी माझ्या ऐकिवात आचार्य आणि पंडित या पदव्यांचे महात्म्य बालमनावर ठसले होते. आचार्य अत्रेय, आचार्य विनोबा भावे अशी नामावळी माझ्या अंतःकरणात कोरली होती. तशी आचार्य ही पदवी आपल्या नावाआधी आली पाहिजे असं वेडं स्वप्न उराशी बाळगून होतो. यातील खरं काय भ्रामक काय अजून पुरतेपणे कळण्याचं माझं वय नव्हतं. माझं लग्न होऊन 1.5 वर्ष झालं, पण पत्नीचं बालपण संपलं नव्हतं. उघड बोलणं म्हणजे केवढं संकट. एकमेकांकडे बघायचं ते चोरून, बोलण्याचं नाव नाही. ती नेहमी आईच्या अवतीभोवती असायची. किती सुरेख होती, किती निरागस होती. माझं मन आसुसून जाई. तिच्याशी मोकळेपणानं बोलावं, तिचं खळाळून हसणं बघत राहावं असं किती किती वाटे. पण जगरहाटीचा अडसर अडवाई. एकदा ती माहेरी गेली आणि त्याचवेळी माझी शारीरिक शिक्षणाच्या फिजिकल ट्रेनिंग कोर्ससाठी पन्हाळ्याला निवड झाली. सोनाचं माहेर जीऊर, किल्ले पन्हाळगडाच्या उत्तर पायथ्याशी डोंगरात वसलेलं गाव. छोटंसंच. पिसाडीच्या बुरुजावरून खाली उतरलं की अवघड वाटेनं या छोट्या गावात जाता येतं. या गावाला डोंगरातून येणारं 12 पाणी तरवून नेतं. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या प्रजेला अनेक सुविधांनी सुखी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. योजना राबविल्या होत्या. जम्मू काश्मीर दार्जिलिंगमध्ये पिकणारी कॉफी, चहा आपल्या पन्हाळगडाच्या उताराला का पिकू नये म्हणून चहा कॉफीची लागवड या गावाच्या डोंगर उताराला केली होती. ती इथली चहाची बाग प्रसिद्ध होती. या गावचीच वाघाला भीती घालणारी, दावं लावीन म्हणणारी चपळ पोर म्हणजे सोना. आमच्या घरात गल्लीत तिला सोनंच म्हणत. हे सोनं जीऊरला गेलं होतं. उन्हाळ्याच्या भोवतीची सारी खेडी बाजारासाठी पन्हाळ्याला जात. बाजाराचं आणि तालुक्याचं हे ठिकाण तेच. मोठं गाव तेच. ज्या पन्हाळा किल्ल्यावर हे सोनं फिरलं होतं, आईच्या पाठी लागून बाजाराला गेलं होतं, ज्या बाजारच्या भज्या बत्ताशांची चव सोनाच्या जिभेवर अजून रेंगाळत होती, तिथं मला 2 महिन्यांच्या कोर्ससाठी जायचं होतं. मनाला बरं वाटलं. त्यात सोनंही तिकडंच गेलं होतं म्हणून मला पन्हाळ्याची ओढ लागली. आवराआवर करून पन्हाळ्याच्या वाटेला लागलो. आवळी या गावावरून वर चढलं की जीऊर लागतं. जीऊरवरनंच चालत पन्हाळ्याला जायची पाऊल वाट होती. उभा डोंगरकडा. माझं लग्न होण्याआधी थोरल्या भावाची सासरवाडी जीऊर म्हणून वहिनीबरोबर गेलो होतो. आता तीच माझी सासरवाडी झाली होती. सासरच्यानी नवरा लग्नानंतर उजवायला गेल्यानंतरच सासरवाडला जायचंय असा त्यागाचा रिवाज होता. पन्हाळ्याला जायची दुसरी हमरस्त्याची दुरून वाट होती. पण जीऊरवरनं गेलं तर सोना दिसेल म्हणून अवघड चढाची डोंगरवाट असतानाही जीऊरवरनंच गेलो. गावात जायचं नसतं म्हणून गावाच्या बाहेरनं वाट धरली. सोना कुठं घराघरात दिसते का, कुठं रानामाळात आढळते का ते बघत चाललो होतो. ओळखीचं कोणी दिसलं की तोंड चुकवून जात होतो. सोना कुठेच दिसली नाही. मन नाराज झालं. दगडा धोंड्यातून लागलेल्या ठेचांची आठवण झाली आणि अधिकच निराश झालो होतो. पुढं दिसणारा पन्हाळ्याचा आसमानाला भिडणारा कडा काळजात धडकी भरत होता. तिकडं बघता बघताच एका बांधजाळीच्या आडानं शब्द आला, इकडं कुठं चाललायसा? मी एकदम वळून पाहिलं तर जाळीआड उभी असलेली सोना. माझं हरकून पाणी झालं. सारा शीन कुठल्या कुठं पळाला. चकित होऊन म्हणालो, तू इकडं कुठं? आमचं रान आहे इथं. तिनं इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाले, तुम्ही इकडं कुठं? मी तिची गंमत करावी म्हणून म्हणालो, तुला बघायला. तू आलीस ना आणि करमे ना मला. तिनं पदराआड तोंड लपवलं. लटक्यावर उसव्यानं म्हणाली, खोटं. खरंच? मग एवढं वज्ज कसलं आहे डोसक्यावर? तुझ्यासाठनं राहायला आलोय पन्हाळ्यावर. सरकारचा हुकूम आहे तसा. चालेल ना? उन्हातच ती उभी, मी उभा. घामानं अंग थबथबून गेलेलं. डोक्यावर ओझं.
मी तिच्याकडं पाहत होतो. तिची लाजेनं नजर जमिनीवर झुकलेली. काय बोलावं कळेना. आधी मला वाटलं, काय तुम्हीच हायसा काय, कोण वाटसरू हाय? म्हणजे मला ओळखलं नव्हतंस तर? वळिकलं होतं म्हणून तर आलो. येतेच पन्हाळ्याला? माणसं काय म्हणतील? तेवढ्यात कुणाची तरी तिला हाक आली. कोण गाय ते? तशी ती मला म्हणाली, चला पुढं त्या झाडाखाली, अक्काला घेऊन येतो. तिनंच हाक मारली. मी झाडाखाली बसलो. सोना तिच्या थोरल्या बहिणीला घेऊन आली. आता बोलणंच खुंटलं. इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि काळजावर धोंडा ठेवून निघालो. पन्हाळगडाच्या उभ्या कड्याला लागलो. शारीरिक शिक्षण माझ्या कोवळ्या मनाला मानवलं नाही. मी आजारी पडलो. कोल्हापूरच्या थोरल्या सरकारी दवाखान्यात नेऊन दाखवलं. बरं वाटत गेलं. कसा तरी कोर्स पुरा केला. माझ्या मरणावर उठलेलं दुखणं असतानाही, जीवूरला जवळच असतानाही नवी नवरी सोना लोकापवादामुळं मला बघायला येऊ शकले नाही. ती झुरत होती. मी कासावीस होत होतो. सारं चमत्कारिक. जीवूरची सारी माणसं बघायला येऊन गेली. गावाकडनं दादा आले, पण लोक लाजेमुळं सोना मात्र आली नव्हती. काळच तसा होता. रीत भात तशी होती. कोर्समधल्या शिक्षक शिक्षिकांनी माझी सेवा केली, पण जिनं नुसतं पाहिलं असतं तरी आजार पळून गेला असता. तिचं दर्शनही झालं नाही. पन्हाळ्याला रविवारी बाजार भरे. अवतीभोवतीची खेडी तेला मिठासाठी इथं येत. काही नडलं अडलं तरी पन्हाळा गाठीत. मला वाटलं बाजाराचं निमित्त करून सोना मला बघायला येईल, पण छे, तिच्या हातून तसं घडलं नाही. साऱ्या गोष्टींचा आब राखणारी ती रानपोर होती. माणसं काय म्हणतील या दडपणाखाली ती चिंता करीत राहिली. खरं तर कळतेपणा आधीच आमची लग्न झालेली. सोनाचं वय तर अजूनही जिबल्यानं खेळण्याचं. दादा पुन्हा बघायला आले तेव्हा म्हणाले, रामकंटूला याड लागलं. मला धक्काच बसला. तो ब्राह्मणाचा पोर, हुशार, कितीतरी शिकलेला, नक्षत्रासारखी बायको त्याला मिळालेली, कितीतरी प्रेमळ. रामकंटूची आई तर हळव्या मनाची माऊली. राम एवढासा असताना बाप वारलेला. बिचाऱ्यानं रामला लहानाचं मोठं केलं. त्याच्या जीवासाठी विधवापणात ही लेकराची सावली झाली. रामसारखा मीही शिकावा अशी त्या माऊलीची इच्छा होती. तिला सून नक्षत्रासारखी मिळाल्यावर तिच्या जगण्याचं सार्थक झालं होतं. पण तिच्या दैवानं सुखाचं 4च क्षण तिच्या पदरात टाकलं आणि अचानक असे जळते निखारे उतले. रामकंटूच्या आईनं मोठ्या विश्वासानं आपली जमीन आम्हाला खंडानं करायला दिली होती. दादाचं इमान बघून घरच्यासारखी आमच्यावर विसंबिली होती. मीही रामकंटूला वेड लागल्याची बातमी ऐकून सरकलो. दादा भाबडेपणानं मला म्हणाले, नामदेवा, जास्त शिकू नकोस रे बाबा. शिक्षणानं रामाचं डोकं फिरलं. आम्हाला काय बी नक, कोंडा भाकरी खाऊनी जगू कसं तरी, पर असलं याड नक. जगा आगळे शिक्षण न गा आम्हाला. दादाचं वेडं काळीज बघून मी गलबलून गेलो. दादांचे समज असेच काहीसे असत. जुन्या वर्णाचे, परंपरागत चालत आलेले, चाल रीत सांभाळणारे. एकदा दिवाळीच्या सुट्टीत विष्णू भटाचा श्याम गावी आला होता. तो शहरात शिकायला होता. झकपक कापडं, व्यवस्थित बोलणं. मी त्याच्या हालचालीकडे एकटक पाहत राही. तो चप्पल घाली. मला नवल वाटलं. खेड्यात मोठी माणसंसुद्धा चपला घालीत नसत. अनवाणी पायाने काटे कुठे तुडवीत जात. रात्र म्हणू नको, दिवस म्हणू नको, राठ निबर झाल्या पायानं चप्पल कुठलं मिळायला. हा श्याम तर एवढासा छोटा, त्याच्या पायात चप्पल. त्या चपलानं कसं छान चालता येत असेल नाही, असं माझ्या मनात मी बोलत राही. दिवाळी म्हणजे खेड्यातली शेंगांची सुगी. रामकंटूच्या बाद्यात आम्ही भुईमुग केला होता.
श्याम माझ्याबरोबर रानात आला. रानातल्या शेंगा त्याला फारच रुचकर लागल्या. त्याला आवडीनं मी रानातच शेंगा भाजून दिल्या. त्याला खूप आवडल्या. तो मला म्हणाला, हे बघ, मला शेंगा खूप आवडल्या. आणखी देतोस काय घरी न्यायला? आमची माणसं रागावतील मला. मी म्हणालो, तुला माझं हे चप्पल देतो. चप्पल घातलं की चालताना किती छान वाटतं. तुला नाही ना चप्पल? नाही. मग हे चप्पल तुला घे. मला त्याच्या बदल्यात शेंगा दे. मलाही त्याचं चप्पल घालणं आवडलं होतं. शेंगांच्या बदल्यात चप्पल घेतलं. त्याला शेंगा दिल्या. मला स्वर्ग गवसल्याचा आनंद झाला. मी चप्पल घालून चालून बघितलं. आयटीत चाललो, रुबाबात चाललो. असा चाललो, तसा चाललो. चालण्याचे नाना चाळे करून मनमुराद आनंद लुटत राहिलो. दुसऱ्या दिवशी दादानी माझ्या पायात चप्पल पाहिल्याने रागानं म्हणाले, चप्पल कुठलं रे? कुणाचं चोरलंयस? भटाच्या शाम्यानं दिलंय. म्हणून तू पायात घातलंस? काढ काढ आधी पायात ना. कुणी बघितलं तर काय म्हणतील? कुरवाड्याने पायतान घालायचं असतं का? हा, वाण्या बामणाने घालायचं असतं. कुणी बघितलं नाही तर काढून टाकते आधी. टाक, नाहीतर डोसकं फोडीन तुझं. त्यांनीच माझ्या पायातलं चप्पल खसकन हिसकलं आणि म्हणाले, घराण्याला बट्टा लावतोच भडव्या. ते कुठं, आपण कुठं? हे सारं ख्याल त्या वाण्या उदम्यांचं आणि भटाबामणांचं. आपलं नव्हं. शिक्षण घेऊन हे शिकलास? मला वाटलं मी घराला बट्टा लावला. तोंड लपवावं वाटलं. चप्पल घेतलं आणि अंधार पडल्यावर गुपचूप श्यामच्या अंगणात टाकून दिलं. मी आठवडाभर रानात जाई. गल्लीचं तोंड बघितलं नाही. सारखं ते चप्पल डोळ्यांपुढं दिसे. मनाला हुरहुर लागून राहिली. असे दादा आणि असा तो काळ. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.